दोन प्रकारे माणसाला जीवन जगता येतं. एक आहे परमार्थिक वाटेवरचं जीवन आणि दुसरं आहे नीतीच्या वाटेवरचं जीवन. नीती आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या एकत्र कधी करता येत नाही. नीती ही स्वतःची जीवन जगण्यासाठी घालून दिलेली पायवाटे किंबहुना लोकांनी तयार केलेल्या चौकटीत जगणं याला नीती असं म्हणावं, पण संतांनी केलेल्या चौकटीत जगणं याला परमार्थ म्हणावं. विठाला विठाला परमार्थ करत असताना अजून आपल्याला कुठं जायचंय ते कळालेलं नाही बरं का. किंबहुना आम्ही तो विचारही केलेला नाही. काही अंशी काही लोकांनी केला असेल, पण अजून त्या मार्गाने चालण्याचा विचार आमच्या मनात आलेला नाही. खरा परमार्थ काय अजून कळालेला नाही. किंबहुना जे सांगतात त्यांना सुद्धा कळालंय की नाही मोठी शंका आहे. आणि समस्त वारकरी संप्रदायातल्या आस्तिक लोकांच्या डोक्यामध्ये प्रचंड व्हायरस सध्या घुसलेला आहे. तो क्लीन करण्याची गरज आहे आणि ते फक्त संत विचारानं होऊ शकतं, बाकी नाही. कारण आम्ही संत विचार सोडून ज्यावेळी आमचे विचार तुमच्या डोक्यामध्ये प्रतिपादित करतो त्यावेळी तुमचं डोकं हँग होतं. आणि जसं मोबाईलला सॉफ्टवेअर मारण्याची गरज आहे, लॅपटॉपला सॉफ्टवेअर मारण्याची गरज आहे, तसं समस्त एकदा आस्तिक लोकांच्या परमार्थ वाटेवर निघालेल्या लोकांच्या डोक्याचं सॉफ्टवेअर मारण्याची गरज आहे. लक्षात ठेवा. त्याशिवाय परमार्थ फलद्रुपतेकडे जाणार नाही. आम्हाला त्याही पातळीवर जाता येईल. परमार्थ काय, आम्ही त्या वाटेनं चालायचा विचार करतो, पण अशी काही वाट आहे का त्या उंचीवर गेल्यानंतर या जगातले सगळ्या वस्तू आम्हाला तृणवत वाटायला लागतात. हो, ती अवस्था आहे. तुकोबरायांनी सांगितलं की एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर जगातल्या भौतिक वस्तूंचा पसारा आम्हाला शून्य वाटायला लागतो, किंबहुना माती मोल वाटतो. सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान. माणिक पाषाण खडे तैसे, माणिक पाषाण खडे तैसे, सोने रुपया मूर्ति के समान, सोने रुपया मूर्ति के समान. खड़े जैसे माणिक पाषाण, सोने रुपया मूर्ति के समान, सोने रुपया सोने रूपी मूर्ति के समान. माणिक पाषाण, माणिक पाषाण खडे तैसे, परमार्थाच्या त्या उंच अवस्थेला जाता येतं. मागं वळून पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की सगळ्या जगातले भोग, जगातल्या वस्तू ह्या नश्वर आहेत, मातीमोल आहे. माणिक नावाचा खडा आहे, मी तर अजून पाहिला नाही, तुम्ही पाहिला असेल तर नशीब, पण मौल्यवान आहे असं म्हणतात. हे सगळं मातीमोल मानण्याची ताकद त्या उंचीवर गेल्यानंतर होते. ऐका, तुमची आमची वाट प्रपंचकच चालण्याची आहे आणि संतांची वाट मुक्तीच्या अवस्थेकडे, मोक्षाच्या अवस्थेकडे टाळी वाजून गुढी उभारून तिथपर्यंत पोहोचण्याची आहे. आम्हाला लौकिक गोष्टीमध्ये आनंद आहे. म्हणजे लग्न, विवाह संस्था, प्रपंच. प्रपंच म्हणजे काय? तुमच्या विकारांची सोय लावण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे प्रपंच आहे. काय बोललो मी पहा. प्रपंच व्यवस्था ज्यांनी निर्माण केली ना, आचार्य श्वेतकेतू यांनी लक्षात घेतला, अभ्यास केला तुमच्या आमच्या सगळ्यांचा, आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की अराजकता माजलेली आहे. लोक मारामाऱ्या करू लागल्यात विषयावरून, एकमेकाचा खून पडू लागलेला आहे. लोक झाडांना मिठ्या मारतील काम पूर्ण करण्यासाठी, आणि याच्यासाठी एक व्यवस्था पाहिजे. त्याच्यासाठी विवाह संस्था आणली.
आचार्य श्वेतकेतूंनी, आणि म्हणून त्याच्यावर नियमांची शृंखला चढवली. आचार्य म्हणून नियम घालून दिले आणि त्या नियमाच्या चाकोरीत चाललेलं जीवन म्हणजे विवाह जीवन आहे. पण माझ्या भाषेत एकच व्याख्या होईल की तुमच्या विकारांची सोय लावण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे प्रपंच आहे. विठाला विठाला प्रपंचामध्ये सुख भोगायची व्याख्या आम्ही विचार करतो, पण प्रपंचामध्ये सुख नाही. अलीकडे ऐका, कुणालाही भेटा तुम्ही, सुख आतमध्ये आहे. संतांनी सांगितलेल्या वाटेवर आहे जिथं आम्हाला टाळी वाजवायची. आम्हाला साधं पोरग नोकरी लागलं तर आम्ही म्हणतो टाळी वाजली बरं का. काय म्हणतो? द्या टाळी. लग्न जमलं तरी द्या टाळी. मला कळत नाही आमची टाळी वाजली कुठं आणि गुढी उभारली कुठं याचा अजून तुम्हाला अंदाज नाही. ऐका, फार गोड चिंतन आहे की तुम्हाला विवाह संस्थामध्ये अजून सुखी ठेवता आलं नाही. विदूषक झालोय आपण. काय झालंय ऐका, इथं असे बसलेले कितीतरी पती आहेत, अजून त्यांना पत्नीच्या मनाचं समाधान करता आलं नाही बरं का. स्वतःच्या मनाचं समाधान करणं शक्य आहे, बाहेरच्यांचं समाधान करणं फार अवघड आहे. आणि आमचं समाधान बाहेरच्या 3 गोष्टींवर अवलंबून आहे बरं का. ऐका, कोणती? एकतर परिस्थिती, व्यक्ती आणि स्थिती. या 3 गोष्टी, या वस्तू, परिस्थिती आणि व्यक्ती, या 3 गोष्टींवर सुख अवलंबून आहे. आणि या 3ही गोष्टी बदलत राहतात, त्यामुळे सुख कधी मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल शास्त्रानं सांगितलं जे तुमचं स्वतःच आहे त्याला सुख म्हणा, जे दुसऱ्यावर अवलंबून आहे त्याला सुख म्हणू नका. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहात आणि त्यामुळे प्रत्येक वेळी तुमच्या सुखाचा भंग होतो, सुखाचा अपेक्षा भंग होतो आणि तुमच्या जीवनाच्या पदरी निराशा पडते. आयुष्यामध्ये हाताला काही लागत नाही. मोठी गंमत आहे. ऐका, इथं व्यक्ती बदलत राहतात, परिस्थिती बदलत राहते आणि इथं वस्तूही बदलत राहतात. वस्तू परोक्ष, काल आणलेला फॅन जर आज बिघडला तर सुखाची रात्री झोप नाही. बोला, वस्तूच्या अधीन असलेलं सुख आहे. ऐका, इथं पत्नी बदलली. मला लोकांचं आश्चर्य वाटतं. मला सांगा ना, फार मोठं आश्चर्य आहे. घटस्फोटावर प्रकरण आलं ना, कोर्टामध्ये गेलं बरं का. ऐका, वकिलांनी सुद्धा कलम लावण्यापेक्षा मलम लावले पाहिजेत. काय झालं पाहिजे? पण दुर्दैव असं आहे, ज्यावेळी कोर्टामध्ये केस जाते ना, तीच पत्नी समोर त्याला उभं राहून ॲलिगेशन करते, आरोप करते आणि शेवटी एक 2-4 केस झाल्याच्या नंतर, 2-3 तारखा पडल्याच्या नंतर गावातली लोक एकत्र येतात आणि ते कुठेतरी सूत जुळून आणतात आणि मग मात्र यांचा परत नव्यानं प्रपंच चालू होतो. काल एकमेकावर आरोप करणारे आज सुखानं नांदतात. ही व्यक्तीची बदलणारी परिस्थिती आहे. विठाला विठाला इथं वस्तू ही बदलते, परिस्थिती बदलते. दादा, कालचा असलेला आज नाही आणि आज असलेला उद्या नाही, हे भ्रम आहे. बरं, तुम्हाला सांगू का, तुमच्याकडे शांती नाही. काहींची हालात चांगली आहे पण हाल चांगले नाहीत बरं का. पहा मी काय बोलतो. काहींची हालात चांगली आहे पण हाल चांगले नाही आणि काहींचे हाल चांगले पण हालात चांगली नाही. मंदिरात गेलेला तुमच्याकडे सगळं आहे तरी तुम्ही सुखी नाही, भिकाऱ्याकडे काहीच नाही तरी तो सुखी आहे. पहा, कधी कधी फार मोठं गोड चिंतन आहे. तुम्ही 99,000च्या मॅग्नेट गादीवर झोपता पण सुखाची झोप नाही. पण असा एखादा कोणी नदीच्या किनाऱ्यावर वर्तमानपत्र टाकतो आणि त्या कागदावर झोपतो दादा, पण सुखाची झोप घेतो. काय वैशिष्ट्य आहे मला सांगा. आम्ही काहीतरी चिंतन करायचं, आमचं सुख दडलंय कुठं. कुणालाही भेटलं ना त्यालाच विचारा काय चाललंय, ते म्हणतं काही नाही, मजेत आहे. ही मजा आहे कुठं? वरून दिसायला मजा आहे, आतून हा सजा भोगतो हे सांगत नाही. मजा नाहीच, आणि मजा तुमची नाही, दुसऱ्यांची मजा पाहण्यात तुम्हाला मजा आहे. स्वतःच्या अजून मजा सापडलेली नाही तुम्हाला. तुम्हाला स्वतःचं जीवन कळालेलं नाही. किती दुर्दैव मला सांगा. अजून प्रपंच करत असताना दुसऱ्याचं सुख पाहिलं की तुम्हाला दुःख होतं, हे तुमचं दुर्दैव आहे. हे दुबळं मन आहे तुमचं. काय, आणि यालाच प्रपंच म्हणा. इथं जोपर्यंत गावात तुम्ही गरीब आहे तोपर्यंत गावाकडे तुमचं लक्ष नसतं. ज्या दिवशी गावात तुमचा बंगला होईल बरं का, ज्या दिवशी तुमची पोरं नोकरीला लागतील, ज्या दिवशी दारापुढे गाड्या येतील, त्या दिवशी तुमचे विरोधक गावात तयार झालेले असतील. काय बोललो मी? आपोआप तयार होतात, तुम्हाला करावं लागत नाही. ही मनाची व्याख्या आहे, ही लोकांची मानसिकता आहे ना. अशा जगामध्ये आम्ही सगळे राहतोय. काय करतोय? इथं सुख आहे कुठं?
तुम्हाला सुख पाहिजे असेल तर प्रसन्नता पाहिजे, तर प्रसन्नता आहे कुठं मला सांगा? प्रसन्नता हरवलेली आहे. हिशोब करा, 20 वर्षाच्या पाठीमागे जा तुम्ही. साधनं काहीच नव्हती पण सुख होतं. आता साधनं खूप आली पण सुख मात्र हरवलं. काय झालं ऐका. पूर्वी साधनांचा अभाव होता पण अभावातच खुशी आहे. आता खुशीचाच अभाव आहे. विठाला विठाला तुम्हाला जर टाळी वाजवावी असं वाटत असेल ना, तर खऱ्या अर्थानं संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालावं लागेल. इथं कोण चाललाय त्या मार्गाने का विशिष्ट लेवलला जाऊन मागं वळून पाहताना जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, निहालीचा आमा स्मशानीचा आमा निहालीचे सुख. निहाली अरबी शब्द आहे बरं का. निहाल असणं, जमा खर्च हा सुद्धा बाहेरचा शब्द आहे. अरबी समुद्र आपण अरबी शब्द हा आपण घेतला. अरे निहाल असणं म्हणजे काय? कारण तुम्हाला सांगू का, धन मिळवलं, भगवंतानी जरी वस्तू दिली तरी तिचा वापर करता आला पाहिजे, निर्वहन करता आलं पाहिजे बरं का. जरी देव म्हटले, एखाद्याचं लग्न झालं नाही त्याला म्हटले तुला स्वर्गातली अप्सरा आणून देतो, पण तिच्या बरोबर वागायचं कसं हे त्याला कळालं पाहिजे ना. तसं तुमच्या जीवनामध्ये मिळालं पण त्याचा उपयोग झाला नाही. ज्ञानेश्वरी गोड सांगते, माऊली म्हणतात, अरे शेराचं झाड आहे, कधी घर बांधायला कामाला येईल? सांगा ना मला सांगा. बैल विकोनी गोठा, बैल विकला आणि त्या पैशाचा गोठा बांधायला घेतला. 13व्या अध्यायात सांगतात माऊली काय उपयोग आहे मला सांगा. माऊली अजून गोड चिंतन करते, कणस मनगटासारखे पण धान्य नाही, नुसती त्यामध्ये भूस भरलेलं आहे, काय उपयोगाचं आहे? चोर चोरी करून गेले आणि आता दिवा पेटवण्यात काय अर्थ आहे? ऐका, दुष्काळ पडला, नदी आटली आणि मग आता विचार करावा दुष्काळ पडणार आहे, पाणी साठवून ठेवू, काय उपयोग आहे? गाव चांगलं आहे पण राजवाडे नुसते बांधून ठेवलेत, गावात माणूस राहत नाही, काय उपयोग आहे? मला सांगा ना. तसं जीवनामध्ये वस्तू मिळाली आणि त्याचा उपयोग जर झाला नाही तर काय उपयोग आहे मला सांगा. कळत नाही आम्हाला. आमच्याकडं लग्न झालं, नवीन पोरगी लग्न करून आली आणि सासूबाई तिला सारखी टॉर्चर करायची बरं का. आता सासूबाईनं सुद्धा विचार करायला पाहिजे, क्योंकि सास भी कभी, हा तुमचं पाठच आहे, त्याला काही नाही, तुमचे प्रमाण पाठ असतात ही सगळी, काही अडचण नाही. अरे तिनं टॉर्चर करायला सुरुवात केलं, तुझ्या बापानं सगळं दिलं पण बम दिला नाही. काय शुल्लक गोष्ट आहे, मला कळत नाही. आणि लोकांची मानसिकता किती विकृत आहे. सुनबाईला बँडबाजा लावून आणतात आणि 6 महिन्यात रॉकेट टाकून पिटून तिचा बँडबाजा वाजवतात. किती दुर्दैव मला सांगा. अरे आपली लेक जर तिच्या जागी असेल तर कधीतरी चिंतन करा या सगळ्या गोष्टीच. आम्ही करत नाही, हे दुर्दैव आहे. मला सांगा, तिनं सारखं चालू केलं, तुझ्या बापानं सगळं दिलं, बम दिला नाही, बम 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 सारख्या बॉम्बा मारायला लागली बरं का. लेक बोळवणीला आली, बापाला सांगितलं, बाबा तेवढं बघा, काहीतरी करावं, फार त्रास देतात, मानसिक त्रास देतात, मला मारहाण होते, तेवढा बम आणा. पूर्वीचा काळ. आणि बाप तोच असतो, बाप तोच असतो बरं का. बाप कळायला पाहिजे तुम्हाला. बाप कळत नाही, हे दुर्दैव आहे. मी तुम्हाला सांगू, काल एकानं बापाला या सिमेंटच्या जंगलात नेलं मुंबईला आणि परत गावाला आणून ठेवलं. आठवड्यानं मला भेटला, मी विचारलं का परत आणलं? त्यानं सांगितलं, म्हातारं बिड्या फुकत राहतं, सोसायटीमध्ये आमची इज्जत जायची वेळ आली, आमचे काय आहे की नाही इमेज काही आहे की नाही, ढासळली इमेज. मी सांगितलं, बेट्या, ज्या बापानं तुला एवढा मोठा करण्यासाठी काळजाचा धूर काढला, त्यानं 2-3 बिड्याचा धूर काढला, तर तुझं बिघडलं कुठं? बाप पान खाऊन थुंकतो म्हणून जर बापाला तुम्ही जर लांब करत असाल तर घरात एवढ्या कुंड्या आहेत, एखादी कुंडी ठेवा ना बापासाठी. आणि नाही झालं तर ज्या पोरानं बापाचा थुंका ओंजळी झेलला ना, त्या पोराला कुणापुढे भीक मागण्याची ओंजळ पसण्याची गरज कधी येत नाही. दादा लक्षात ठेवा, बाप आहे. अरे बाप शेतकरी, बाप माझा पिचला, मी दुरुक्ती दोष करणार नाही, पण बापानं आयुष्य काढलं, एका पुरीचं लग्न केलं आणि तिचं कर्ज फेडत पर्यंत दुसरी बाळंतपणाला आली आणि तिसरी अख्खी मोठी झाली, तिच्या शिक्षणाचा खर्च चालू आहे, पोराचा आजार करतय. शेतकरी बाप आयुष्यात कर्जात मरून जातय. त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या लेकराला, माझ्या सोन्याच्या तुकड्याला त्रास नको म्हणून गेला बाजारात आणि बीडच्या बाजारातून बम खरेदी करून आणला, दिला, पोरगी घेऊन गेली. सासूबाईला अतिशय आनंद झाला. दुसऱ्याच्या सुखावर ज्या दिवशी आपली सुख उभी राहतात ना, त्यावेळी तुम्ही राक्षस झालात म्हणून समजा. विठाला विठाला अरे सासूबाईला एवढा आनंद झाला, पहाटेच उठली ती
पहिल्या कोंबड्याला पहिला कोंबडा कधी आरवतो? आताच्या लक्ष्मीला सांगता येत नाही कोंबडा कधी आरवतो, कारण आता लक्ष्मीच 8 वाजता उठते आणि लक्ष्मण तिला बेटी देतो. काय करतो? सगळं संपलं आता. आता काही राहिलं नाही. पहिला कोंबडा संपला, दळण कांड सगळं संपलं, काही राहिलं नाही. ऐका, पहिल्या कोंबड्याला उठली आणि तिनं बंब पेटवायला सुरुवात केली बरं का. बंब पेटवला आणि म्हणले आता याच्यात पाणी भरते. जवळच हापसा होता, जायची, हापसली बादली की भरली बादली की ओतली, भरली बादली की ओतली. 7 वाजेपर्यंत पाणी भरीत होती. तो वरच्या आळीचा वगळ खाली आला आणि जे प्रातर्विधीला निघाले होते की नाही त्यांनी पाहिलं गड्या कुणाच्या पाण्याचा वगळ आहे, कुणाच्या घरी पाची आहे का काय, म्हणून त्या पाण्याच्या वगळानं वरती आले. तर ही होती बरं का. कोण? शांताबाई. मी गाण्यातली नाही ती, तुम्ही लगेच अर्थ लावू नका. तिनं बादली भरली की ओतली. ते एक जणांनी विचारलं काय करते, दिसत नाही काय? म्हणली डोळे फुटले काय, मी पाणी बंब भरते ना. ते म्हणले कधीपासून भरते? म्हणले 2:30 वाजता उठले, मग माझं आवरलं, 4:30 पर्यंत सगळं बंब पेटवलं आणि 4:30 वाजता माझ्या सुनेनं बंब आणलाय म्हणली, आणि सकाळपासून पाणी भरते पण अजून काय बंब भराना. सगळ्यांचा 2च बादल्यात भरतो. किती? गावात एकमेव मी अशी आहे की माझ्याकडे एवढा बंब आहे. 3:30-4 वाजल्यापासून भरते पण भरत नाही. त्यावेळी त्यानं सांगितलं येडे, बंब भरण कसा? तू मधल्या नळकांड्यात पाणी होती ती कुठं मिळाला, पण वापरायची अक्कल आहे का? भगवंतानं वस्तू दिल्या, धन जरी दिला बरं का. राजा करी दंड जनराग तुकोबराय म्हणले, धन जरी दिलं तरी दुर्बळाला सांभाळता येईल याची काही गॅरंटी नाही. बघा, नातेवाईक पहिले उभे राहतात. पैसे जर मिळाले तर नातेवाईक पहिले उभे राहतात, जवळची लोक त्रास करतात. तुम्ही जास्त पैशावाले झालात का तुम्हाला जन त्रास करायला सुरुवात करतं. एवढंच नाही, राजा दंड करतो, धन मिळालं तरी सांभाळता येईल याची गॅरंटी नाही. ऐका, एखाद्याकडे जास्त पैसा आला आणि तुम्ही वस्तू खर्च करायला सुरुवात केली. एखाद्यानं तो टीव्ही आणला होता पहा, मध्ये आता 5 लाखाचा टीव्ही निघालाय असं म्हणतात. त्यात माणसाला बाहेर बोलवू का, त्यात चित्र बाहेर येतात अशी, त्यातून 5 लाखात मिळतो. म्हणजे घ्यायला जाऊ नका, नाहीतर तुमचे पैसे वाया जातील. विठाला विठाला इतके मोठे टीव्ही निघाले, त्यातलं चित्र बाहेर येतं असं म्हणतात. त्यानं टीव्ही घेतलं आणि घेतल्याबरोबर 2 जणांचे फोन आले. पहिला फोन आला गुंडाचा, भाई बोल रहा हूं, हफ्ता दे दो नहीं तो बच्ची को उठा के लेके जाऊंगा. संपला. पहिला गुंडाचा फोन आला आणि त्याचा फोन कुठे ठेवी नाही तर इन्कम टॅक्स वाल्यांची थाप पडली. आम्ही इन्कम टॅक्स वाले, कुठून पैसे आणले दाखवा. किती दुर्दैव आहे मला सांगा. पैसे सुद्धा सुख देतील याची गॅरंटी नाही बरं का. ऐका, तुम्हाला अजून अंदाज नाही. पैसे कमवण्यासाठी तुम्ही तारुण्य विकलंय. काय केलंय? तारुण्य विकून श्रीमंत झालोय तुम्ही, आम्ही सगळेजण. वयाच्या 40व्या वर्षापर्यंत प्रचंड गाढवासारखे कष्ट केले आणि मग हे गाड्या बंगलं सगळं मिळवलं, उभं केलं. दादा काय केलं? 40 वर्षापर्यंत शरीर तुम्हाला सांभाळतंय आणि 40 नंतर तुम्ही शरीराला सांभाळायचे. काय करायचं? 40 पर्यंत शरीर तुम्हाला सांभाळेन. किती अन्याय करा, किती अत्याचार करा, त्याला किती त्रास द्या, शरीर तुम्हाला साथ देईल. कधीपर्यंत? 40 पर्यंत. पण 40च्या नंतरच्या एखाद्या म्हाताऱ्याला भेटा, कसं काय चाललंय ते म्हणतं काही नाही, बीपी चांगला आहे, शुगर ठीक आहे, पोट साफ होते. काय सुख आहे मला सांगा. तुम्ही सुख भोगशालही, वस्तू तयारही असेल, पण हे खोकं टिकलं पाहिजे ना मला सांगा. पंचपक्वान्नाचं ताट आहे पण डायबिटीस वाला नुसतं पाहत राहते, काय उपयोग आहे? सुख आहे का मला सांगा? हे खोकं संपलं, याच्यात पाठव्य पाहिजे भोगण्यासाठी. पण माणसं सुद्धा एवढी निर्बुद्ध आहेत, त्यांना कळत नाही आपल्याला जगायचं कसं. काय कळते मला सांगा? आम्हाला कळालं नाही. मोक्षाच्या वाटा संतांनीच सांगून ठेवल्या, पण संतांचे विचार सुद्धा अंतःकरणामध्ये नाही आमच्याकडे. आहे का मला सांगा? काल एकानं ज्ञानेश्वरी वाचायला आणली. अरे ज्ञानेश्वरी वाचता वाचता, आता ज्ञानेश्वरी ग्रंथ मोठा आहे, कुठपर्यंत आलो हे वाचून समजण्यासाठी खून ठेवावी लागते. एकानं अशी धागा ठेवला, पण नातू फार विचित्र होता. आणि नातू विचित्रच असते बरं का. त्या नातवानं काय केलं, म्हातारं ज्ञानेश्वरी वाचत आलं का तिथून धागा काढायचा आणि परत पहिल्या जागेवर ठेवायचा. महिनाभर ज्ञानेश्वरी वाचली बाबानं. आणि महिन्याभराने एकानं विचारलं कशी काय ज्ञानेश्वरी? म्हणला माऊलीने 1 नंबर ज्ञानेश्वरी लिहिली हो, पण माऊलीचं एकच चुकलं, त्याच ओव्या परत लिहिल्या म्हणला.
किती निर्बुद्धता आहे आमच्या जीवनामध्ये, मला सांगा ना. संतांनी विचार कोणता दिलाय आणि आम्ही करतोय काय? आम्ही फार गांगारलोय, आम्हाला कळालं नाही काय करायचे. म्हणून परमार्थाच्या वाटेवर पुढे चालत असताना सुख दुःख जरी आलं तरी समान लेखणारे संत होते. सुख आतमध्ये असणं, बरं का, दैवी संपत्ती. दादा 26 गुण दैवी संपत्तीचे सांगितले आणि 6च गुण सांगितले तर राक्षसी संपत्तीचे. पण या 6 गुणांपैकी एक जरी आला तर तो 26 गुणांना खाली दाबितो. काय करतो? 26 गुणांना दाबतो. हे वैशिष्ट्य आहे. एक गुण दुर्गुण वरती आला तरी, बरं का. मग मला आतमध्ये सुख असेल तर आम्ही टाळी वाजवायला अडचणच नाही, बरं का. गुढी उभारता येईल आम्हाला, पण कधी? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, पण दैवी गुण आल्याशिवाय हे होत नाही, बरं का. ऐका, अज्ञान चापी जातस्यम पार्थम संपदमा सुरीम. काय असेल या जीवनामध्ये? 6 दुर्गुण घालावे लागतील तुम्हाला, त्याच्यावर पाय द्यावा लागेल. पण माणसाचं मन तसं नाही दादा. तुम्हाला संपवलंय मनानं. प्रपंच करण्याच्या नादामध्ये आपण कोणत्या मार्गाला चाललोय याचं अजून चिंतन नाही. तुम्हाला अंदाज नाही आपण काय गमवलंय काय कमवलंय. करोडोपती जरी असला, राहणार कुठं? बंगल्यात. झोपणार कुठं? त्याच बंगल्यात. आणि भिकारी असला तरी झोपडीमध्ये, पण झोप मात्र एकच आहे का वेगळी आहे? उलट आपण पैसे कमवून झोप हरवली आपली. काय केलंय? एवढा मोठा बंगला बांधलाय पण इतक्या खोल्या काढल्यात की घरातल्या लोकांची भेट दिवस दिवस होत नाही. हे आमचं दुःख आहे. काय? बंगल्याला झालर चांगली आहे बाहेर, पण आतमध्ये दुःख इतकं मोठं आहे की अजून आम्हाला त्याचा अंदाज आलेला नाही. पहा, मी कधी कधी विचार करतो, तुम्हाला लोक भेटली की मला विचार कसं काय चाललंय, ते म्हणतात शांती. शांती अशी नसते. जर शांती आतमध्ये आहे तर तुला भ्रांती काय मला सांगा? त्याग ज्यानं केला त्याच्याकडे शांती आहे आणि जो भोगी आहे त्याच्याकडे भ्रांती आहे. दादा विठ्ठला विठ्ठला आम्हाला जीवन जगायचंय. माणसानं राक्षसी गुणवरती आणले, बरं का. एवढे राक्षसी गुणवरती आणले का सृष्टी सुद्धा संपवायला सुरुवात केली. आम्ही काय केलंय? टाळी वाजवणार कधी? गुढी उभारणार कधी? मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक करणार कधी? आम्ही दुःखी आहे, सारखं रडत राहते, सारखं. आज भाजी चांगली झाली नाही, आज पत्नीच बोलली, आज सकाळी झोपच आली नाही, पहाटे लवकरच जाग आली. अरे किती दुःखी आहे. त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहा ना. जी परिस्थिती दिली ना त्याच्यामध्ये आनंदी राहा. चल, काल परवा एक जण गेला देवाकडं, बरं का. आता भगवंताकडं मागूच नाही काही. आपल्या प्रपंचाचा वास सुद्धा त्याच्यापर्यंत जाऊ देऊ नये. काय बोललो मी? प्रपंचाचा वास आणि प्रपंचाचा वारा परमात्म्याचा तिथपर्यंत परमात्म्यापर्यंत जाऊ देऊ नये. कारण काही मागण्याचीच गरज नाही. आपण आपल्या विकारांची शांती करण्यासाठी आणि लाख लफडी निस्तारण्यासाठी केलेलं प्रयोजन म्हणजे हा प्रपंच आहे. काय? त्यानं तुम्हाला त्याच्यासाठी जन्माला घातलेलंच नाही, पण तुम्ही आम्ही काय केलंय त्याच्या माथी हे सगळं मारतोय. म्हणून कोरोनाच्या काळात मंदिरं बंद होती. तुम्हाला काय वाटतं? मंदिरं तुम्ही बंद केली काय? सरकारनं बंद केली काय? देवानं सांगितलं तू माझ्याकडे येऊ नको, मोकार पाप केलंय, तिकडच मर. देवाला शांततेत जगायचं. देवाला शांतता पाहिजे, कारण तुमच्या डोक्यात एवढी पाप. आणि तुम्हाला सांगू का, आळंदी, देहू, पंढरपूर इकडं भक्तांची गर्दी असं समजू नका. फार रेअर आहे, 1% भक्त आहेत, बरं का. इकडं भक्तांची गर्दी असं समजू नका. केलेल्या पापाच्या भीतीपुटी देवाचा आश्रय. काय बोललो? केलेली पाप स्वस्त बसू देत नाही तुम्हाला, आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक आधार पाहिजे आणि त्यासाठी देव पाहिजे तुम्हाला. बस, बाकी काही नाही. एकतर देव पाहिजे, नाहीतर तथाकथित महाराज, साधू, बाबा हे पाहिजेत. कोण पाहिजे? पहा, फार मोठी गंमत आहे. बरं, साधू बाबा ओळखता येत नाही. मला सांगा, ज्यांना लोकांनी संत म्हणलं ते तुरुंगात आहेत, आणि ज्यांना संतांनी संत म्हणलं ते 750 वर्ष जिवंत आहेत, 400 वर्ष जिवंत आहेत.